नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये एकदम खुसखुशीत असा अजिबात चिवट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा हे बघणार आहोत। आता पातळ पोह्यांचा चिवडा म्हटलं की तो कधी कधी मऊ पडतो, खाताना चिवट लागतो, शेवटपर्यंत खुसखुशीत राहत नाही। तर शेवटपर्यंत चिवडा खुसखुशीत कसा राहावा किंवा तो अजिबात चिवट न राहावा त्यासाठी काय करायचं अशा भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तर इथे मी बरोबर 1 किलो पातळ पोहे घेतलेत आणि या पोह्यांना मी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आणि या पोह्यांना चाळून घेणं देखील खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये बारीक असा कचरा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोह्यांना मी बाजारातून आणल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये 1 ते 2 तास चांगलं सुकवून घेतलेलं आहे। तर हे पोहे उन्हामध्ये सुकवणे खूप गरजेचं आहे, कारण या पोह्यांमध्ये थोडं जरी ते मॉइश्चर शिल्लक असेल तर ते निघून जातं आणि आपले पोहे छान कुरकुरीत होतात। आता या पोह्यांना आपण थोडंसं भाजून घेऊयात। तर इथे मी पोहे भाजून घेण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर हे पोहे भाजताना म्हणजे हे पोहे कढईमध्ये टाकताना आपल्याला कढई खूप कडकडीत गरम करायची नाहीये, तर ती अगदी हलकीशी गरम करायची आहे। तर हे बघा, इथे मी ही कढई अगदी हलकी गरम केलेली आहे। आता यामध्ये आपण पोहे घालून घेऊयात। तर इथे मी हे पोहे 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे। जर सगळे पोहे कढईमध्ये एकदम घातले तर ते नीट भाजले जाणार नाहीत। जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही एकदम पोहे हे भाजून घेऊ शकता। आता 1 किलो मधील साधारण अर्धा किलो पोहे मी या कढईमध्ये घालतेय आणि या पोह्यांना आपण भाजून घेऊयात। तर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि या पोह्यांना सतत हलवत भाजून घ्यायचं। तर लक्षात घ्या की हे पोहे भाजत असताना तुम्ही जर कढई खूप गरम केली आणि हे पोहे या कढईमध्ये टाकलेत तर काय होतं, हे पोहे पटकन असे आकसले जातात आणि चांगले कुरकुरीत असे भाजले जात नाहीत आणि थोडे चिवट होतात। त्यामुळे हे पोहे भाजत असताना कढई एकदम हलकी गरम असली पाहिजे। तर जसजशी कढई गरम होत जाते तसतसे हे पोहे चांगले भाजले जातात कढईच्या उष्णतेमुळे। त्यामुळे पोहे भाजत असताना ही टिप खूप महत्त्वाची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पोहे भाजत असताना गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही, मध्यम गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे पोहे शांतपणे भाजून घ्यायचे आहेत। तर आता आपले पोहे भाजून झालेत की नाहीत हे कसं ओळखायचं, तर जेव्हा पोहे भाजून होतात तेव्हा ते आधीपेक्षा थोडेसे असे फुललेले दिसतात। तर हे बघा, हे पोहे आता थोडेसे फुललेले दिसतात आणि यातील थोडे पोहे असे हातामध्ये घ्यायचे आणि त्यांना असं चुरून बघायचं। जर त्यांचा परफेक्ट असा चुरा झाला तर समजायचं आपले हे पोहे चांगले भाजले गेलेले आहेत। तर हे बघा, या पातळ पोह्यांचा असा छान चुरा होतोय म्हणजे आपले हे पोहे छान भाजले गेलेले आहेत आणि हे पोहे आधीपेक्षा चांगले फुलले देखील गेलेले आहेत। आता हे कढईतले पोहे आपले चांगले भाजून झालेले आहेत। आता यांना मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीचे उरलेले पोहे भाजून घेते। तर इथे माझे सगळे पोहे भाजून झालेले आहेत। आता या पोह्यांना फोडणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल हे मी तुम्हाला सांगते। तर इथे आपण 1 किलो प्रमाणामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवतोय। तर 1 किलो पातळ पोह्यांसाठी फोडणीमध्ये किती प्रमाणामध्ये साहित्य लागेल हे मी तुम्हाला सांगते। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे शेंगदाणे बरोबर 50 ग्रॅम आहे। तर इथे मी 1 वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे, तिचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तिचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही हिरवी मिरची बरोबर 50 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत इथे मी 1.5 मोठा चमचा मीठ घेतलेला आहे, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे मीठ 10 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे जिरे बरोबर 10 ग्रॅम आहेत। आणि इथे मी 2 मोठे चमचे हळद घेतलेली आहे, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही हळद बरोबर 10 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत 1 मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही मोहरी बरोबर 10 ग्रॅम आहे। आणि इथे मी 1 मोठा चमचा हिंग घेतलेला आहे, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा हिंग देखील 10 ग्रॅम आहे। आणि इथे मी 1 मोठी वाटी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा कढीपत्ता बरोबर 50 ग्रॅम आहे। आणि इथे मी 2 मोठे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे, वजनी प्रमाणात ही 10 ग्रॅम आहे। आणि त्याचबरोबर इथे मी 2 मोठे चमचे भाजलेल्या धन्याची पूड घेतलेली आहे आणि हिचं वजन देखील 10 ग्रॅम आहे। आणि जवळपास इथे मी 2 ते 3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही पिठी साखर बरोबर 15 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत इथे मी 1 वाटी लसणाच्या फोडी घेतलेल्या आहेत, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा लसूण बरोबर 50 ग्रॅम आहे। आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच याला डाळवं देखील आपण म्हणतात, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे देखील 50 ग्रॅम आहे। तर इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे, याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे खोबरं साधारण 60 ते 70 ग्रॅम आहे। तर इथे मी चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं। आता आपण चिवड्यासाठी लागणारी फोडणी तयार करूयात।
तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी एक मोठी वाटी तेल घालतीये। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे तेल बरोबर 250 ग्रॅम आहे। तर पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असताना खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर हा चिवडा लगेचच तेलकट होतो। तर भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवत असताना जसं की आपल्याला खूप जास्त तेल घालावं लागतं कारण तो नंतर कोरडा होतो, तसं या चिवड्याच्या बाबतीत होत नाही। तुम्ही जर जास्त तेल घातलं तर हा चिवडा अजून जास्त तेलकट होऊ शकतो, त्यामुळे तेल घालताना कमीच घालायचं। तर सुरुवातीला तेल हलकं गरम असतं तेव्हा आपल्याला खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे, कारण खोबरं हे खूप नाजूक असतं, त्यामुळे तेल जेव्हा हलकं गरम असतं तेव्हा हे खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे ते जास्त करपलं जात नाही। तुम्ही हे खोबरं खूप कडकडीत तेलामध्ये तळून घेतलं तर हे खोबरं पटकन करपलं जातं, काळं पडतं आणि ते चवीला देखील करपट लागतं। आता या खोबऱ्याला मध्यम गॅसवरती चांगलं तळून घ्यायचं आहे। तर हे बघा, मध्यम गॅसवरती मी या खोबऱ्याला चांगलं तळून घेतलेलं आहे। तर खोबरं तळून घेताना ते थोडंसं फिक्कट रंगावरती तळून घ्यायचं, कारण जसजसं हे खोबरं थंड होतं तसतसं या खोबऱ्याला अजून थोडा डार्क कलर येतो आणि ते खाताना अजिबात करपट लागत नाही। तर आता खोबरं मी इथे काढून घेतलेलं आहे। आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे देखील तळून घेऊयात। आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या शेंगदाण्याला खरपूस असं तळून घेऊयात। तर हे शेंगदाणे तळत असताना त्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे काय होतं, हे शेंगदाणे एकसारख्या रंगावरती चांगले तळले जातात। तर हे बघा, इथे माझे शेंगदाणे देखील एकसारख्या रंगावरती तळून झालेले आहेत। आता यांना देखील मी काढून घेते। तर तुम्ही जे तळून घेतलेले जिन्नस आहेत ते सर्व जिन्नस डायरेक्ट तुम्ही या चिवड्यावरती ओतायचे आहेत, त्याला सेपरेट असं कोणत्याही ताटामध्ये काढून ठेवायची गरज नाहीये। आता याच तेलामध्ये मी कढीपत्ता देखील तळून घेते। तर या कढीपत्त्याला मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला सुकवून मग या तेलामध्ये घालतीये। तर कढीपत्ता हा चांगला तळून घ्यायचा, त्यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे, कारण काय होतं, कढीपत्ता जर नीट तळला नाही तर चिवडा मऊ पडू शकतो। तर हे बघा, इथे माझा हा कढीपत्ता चांगला कुरकुरीत असा तळून झालेला आहे। आता याला मी काढून घेते। आता याच तेलामध्ये आपण मिरच्या देखील तळून घेऊयात। मिरच्या देखील चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, त्यामध्ये देखील अजिबात मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे, कारण मिरच्या देखील थोड्या जरी आतून कच्च्या राहिल्या तरी सुद्धा त्याच्या मॉइश्चरनी चिवडा मऊ पडू शकतो। तर हे बघा, या मिरच्यांना देखील मी चांगलं तळून घेतलेलं आहे। आता यांना देखील आपण काढून घेऊया। तर इथे आपल्याला फक्त शेंगदाणे, खोबरे, कढीपत्ता आणि मिरची एवढे जिन्नस तळून घ्यायचे होते। आता हे जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत। आता आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करूयात। तर आता याच गरम तेलामध्ये मी एक मोठा चमचा मोहरी घालतीये आणि तेलामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची, म्हणजे ती चिवड्यामध्ये खाताना कचकच लागत नाही। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण एक मोठा चमचा जिरे घालायचेत। जिरेही छान फुलले पाहिजेत तेलामध्ये। जिरे भाजून झाले की मगाशी आपण जो सालीसहित लसूण मोजून घेतला होता त्याला मी मिक्सर मधून अगदी थोडंसं फिरवून घेतलेला आहे। आता तो लसूण आपण या तेलामध्ये घालून घेऊयात। तर इथे मी लसूण थोडासा मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर बत्त्याने याला ठेचून देखील यामध्ये घालू शकता, पण असा लसूण मिक्सर मधून थोडासा बारीक करून घेतल्याने त्याचा फ्लेवर चिवड्यामध्ये चांगला उतरला जातो। आता या लसणाला यातील मॉइश्चर थोडंसं कमी होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं। हा लसूण देखील चांगला कुरकुरीत झाला पाहिजे। तर हे बघा, या लसणाला मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊया। तर यामध्ये 2 मोठे चमचे हळद घालायची आहे आणि त्याच सोबत एक मोठा चमचा हिंग घालायचा आहे। 2 मोठे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे आणि त्याचबरोबर 2 मोठे चमचे भाजलेल्या धण्याची पूड घालायची आहे आणि 1.5 मोठा चमचा यामध्ये आपल्याला बारीक मीठ घालायचं आहे। तर मीठ आपल्याला फोडणीमध्येच घालायचं आहे, कारण मीठ फोडणीमध्ये घातल्याने ते चिवड्यामध्ये चांगलं मिक्स होतं। आता या सर्व कोरड्या मसाल्यांना या फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिटभर या सर्व मसाल्यांना या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं। तर हे मसाले थोडेसे परतून झाले की यामध्येच आपल्याला फुटाण्याची डाळ घालायची आहे। आता या डाळीला देखील 1 ते 2 मिनिट या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं। तर बरेच जण काय करतात, हे डाळवं तेलामध्ये तळून घेतात, पण हे डाळवं तेलामध्ये तळून घेतल्याने ते थोडेसे कडक होतात आणि खाताना ते कटकट लागतात। आणि हे डाळवं फोडणीमध्ये असे हे परतून घेतल्याने ते छान खमंग भाजले जातात आणि अजिबात खाताना कटकट लागत नाही। तर हे बघा, या सर्व जिन्नसांना मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि चिवड्यामध्ये घालण्यासाठी आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे। आता ही फोडणी आपण चिवड्यामध्ये ओतून घेऊयात। तर हे बघा, या फोडणीला मी आता या चिवड्यावरती ओतून घेते। तर ही संपूर्ण फोडणी आपल्याला या चिवड्यावरती ओतून घ्यायची आहे। आता काय करायचं, सुरुवातीला या फोडणीला या चिवड्यामध्ये झाऱ्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, या पद्धतीने तर या चिवड्याला झाऱ्याने थोडंसं मिक्स करून झालं की काय करायचं, तर हे बघा, इथे मी अशा 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि या 2 प्लेट्सनी आपण हा चिवडा
खालून असा वरती मिक्स करत जायचं आहे। जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर असं केल्याने काय होतं, आपण जो हा चिवड्यासाठी मसाला तयार केलेला आहे तो सगळा मसाला चिवड्याला असा एकसारखा लागला जातो। आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊयात। तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता परत या 2 प्लेट्स घ्यायच्या आणि या दोन्ही प्लेट्सनी हा चिवडा चांगला मिक्स करून घ्यायचा। हे पिठी साखर या चिवड्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। तर झाऱ्याने मिक्स करायला याला थोडंसं जड जातं, त्यामुळे अशा 2 प्लेट्स घेतल्याने चिवडा अगदी छान मिक्स होतो। तर अशी ही चिवडा मिक्स करण्याची पद्धत मी माझ्या आईकडून शिकली आहे। तर हे बघा 3 ते 4 मिनिट मी या चिवड्याला सतत मिक्स करत होते आणि तुम्ही बघू शकता आपले हे सर्व मसाले या चिवड्याला अगदी छान लागले गेलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा चिवडा तुमचा महिनाभर कुरकुरीत राहावा, अजिबात चिवट होऊ नये किंवा मऊ पडू नये, त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगते। तर आता हा चिवडा आपल्या या फोडणीमध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे। हे जे चिवड्याचं भांड आहे ते असंच गॅसवरती ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या चिवड्याला एक 5 मिनिट सतत हलवत परतून घ्यायचं। असं केल्याने काय होतं, आपलं हे चिवड्याचं भांड आहे ते चांगलं गरम होतं आणि या गरम भांड्याच्या उष्णतेमुळे चिवडा आपला अजून जास्त कुरकुरीत होतो। तर हे बघा या तयार चिवड्याला एक 5 मिनिट मी मध्यम गॅसवरती असंच परतून घेतलंय। तर हे बघा आता सगळ्यात शेवटी काय करायचं, तर इथे मी एक जाड बुडाचा मोठा तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती हे चिवड्याचं भांड ठेवून द्यायचं आणि सुरुवातीला हा तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग त्यावरती हे चिवड्याचं भांड ठेवायचं आणि गॅस आता एकदम कमी करायचा आणि याला असंच एक 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं। असं केल्याने काय होतं, तुमचा चिवडा बराच वेळ उष्णतेमध्ये राहतो आणि त्यामुळे तो अजिबात चिवट होत नाही आणि एकदम कुरकुरीत असा राहतो। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की चिवडा खालून थोडासा करपला जाईल, तर असं अजिबात होत नाही, कारण त्यासाठीच याखाली आपण जाड बुडाचा तवा ठेवलेला आहे, त्यामुळे चिवडा अजिबात करपत नाही। तर हे बघा एक 10 ते 15 मिनिट मी या चिवड्याला गॅसवरती ठेवून दिलं होतं आणि हा चिवडा आता मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि या चिवड्याला रंग काय बघा सुरेख आलेला आहे आणि तो दिसतानाच एकदम कुरकुरीत असा दिसतोय। तर हे बघा हा चिवडा मी तुम्हाला हाताने चुरून दाखवते, एकदम बारीक असा चुरा होतो या चिवड्याचा आणि या चिवड्याचा आवाज बघा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा चिवडा अजिबात तेलकट झालेला नाहीये, माझ्या हाताला अजिबात तेल लागत नाहीये। तर इथे मी तुम्हाला जे तेलाचं आणि जे मसाल्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे 1 किलो पातळ पोह्यांसाठी। तर तयार झाला आपला एकदम कुरकुरीत, महिनाभर खुसखुशीत राहणारा, अजिबात चिवट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा। आणि व्हिडिओमध्ये मी जे छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या जाईच रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।